मी सर्वांचे आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांना या आदिवासी जागतिक दिनाच्या आणि क्रांती दिनाच्या शुभेच्छा देतो. खरं म्हणजे हा कार्यक्रम आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये गावागावामध्ये आपण आज साजरा करतो आणि म्हणून आजच्या दिवसाला हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. तुम्हाला माहित असेल की आपण ज्यांना इथे वंदन केलं आता ते या ठिकाणी बिरसा मुंडा आणि नागू कातकरी या दोन क्रांतीवीरांना आपण या ठिकाणी त्यांना पुष्पहार अर्पण करून आपण त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि म्हणून त्यांचा इतिहास आपल्याला बघायचा तर खूप मोठा इतिहास आहे. परंतु आजच्या दिवसाला हे दोघांचं म्हणजे क्रांतीवीर क्रांती दिन आणि आदिवासी जागृत दिन हा दिन म्हणजे आपल्याला एक आपल्या स्वातंत्र्याचा, आपल्या हक्काचा, आपल्या अधिकाराचा याच्यासाठी संघर्ष दिन म्हणून हा प्रेरणा आपण घेण्याचा हा दिवस आहे. कारण या दोघांनी या ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी पुष्पार्पण केले त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध जे काही लढे दिले, संघर्ष केले, आपले क्रांतीवीर नागू कातकरी जेव्हा आपल्या ब्रिटिशाने आपल्या जंगलाचा हक्क नाकारला होता आणि 1927 जो काही वनाचा कायदा आणला त्या कायद्याप्रमाणे सर्व आपल्या आदिवासींचे हक्क नाकारले गेले आणि म्हणून जमीन, जल आणि जंगल असे आपले जे काही अधिकार होते ते नाकारले गेले आणि म्हणून क्रांतीवीर नागू कातकरी यांनी आपल्या किरणामध्ये एक आपल्या लढा उभा केला की आमचा हा जंगलात आम्हाला लाकूड फाटी आणणं, जंगलात जे काही संसाधन आहेत ते आम्हाला घेणं आणणं हे आमचा हक्क आहे. त्या सरकारने नाकारला होता आणि म्हणून आंदोलन केलं आणि 25 सप्टेंबर 1930 साली त्या ठिकाणी आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये जे काही इन्स्पेक्टर होते पाटील त्यांनी या आंदोलकावर गोळ्या झाडल्या, या नागू कातकरीवर गोळ्या झाडल्या आणि तिथे जे काही उपस्थित असलेले तहसीलदार जोशी त्यांच्यावर त्यांनी विचारलं की तुम्हाला गोळ्या झाडण्याचा आदेश कोणी दिला आणि मग त्याच्यावर गोळ्या झाडल्या. मला सांगायचं तुम्हाला हे आहे की हा लढा आजही चालू आहे. आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण वनाच्या जमिनीचा प्रश्न आपण गेले 84 पासून आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण लढतो आहोत. जल, जंगल, जमीन हाच आपला अधिकार आहे आणि तो अधिकार मिळवून घेण्यासाठी आपल्याला आपले आदिवासी दऱ्याखोऱ्यामध्ये असे वसलेले आहेत. आपली संस्कृती, आपली रूढी परंपरा हे आपलं वेगळं आहे, त्याचं आपल्याला जतन केलं पाहिजे आणि पुढची लढाई आपल्याला आपल्या हक्कासाठी आपण ती लढली पाहिजे. ते आपण संघटनेच्या माध्यमातून आपण लढतो आहोत आणि म्हणून आजच्या दिवसाला अत्यंत महत्वाचं आहे. आपण जसे या दोन वीरांनी, क्रांतीवीरांनी जे काही संघर्ष केले या इंग्रजांच्या विरोधी, तशाच पद्धतीचा आपल्याला आता तरुणांना पुढे येऊन आपल्या हक्कासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या न्यायासाठी, सन्मानासाठी आपण लढलं पाहिजे आणि तो लढा पुढे नेण्यासाठी सर्वांनी तरुणांनी पुढे यावं अशी मी शेवटी एक शंका व्यक्त करतो. आज या ठिकाणी जी काही तरुण बालकं आहेत त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित